नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण जनरल सायन्सचे पीवायक्यू 2015च्या इयरचे बघणार आहोत. बघा पण ह्या जे काही 2015चे जे काही प्रश्न विज्ञानाविषयी विचारले होते ते मोस्टली फॅक्च्युअल डाटा विचारले होते, फॅक्ट्स विचारले होते आणि कन्सेप्ट थोड्याशा कमी होत्या. फॅक्ट्सचे जे काही प्रश्न होतात त्याविषयी अभ्यास करताना जे काही तुम्हाला फॅक्ट्स सांगितले होते फॅक्ट्स पाठांतर असणं गरजेचं असतं. ठीक आहे, आपण पहिल्यांदा प्रश्न बघा. पहिला प्रश्न दिला आहे, एन इम्पॉर्टंट मेकॅनिझम ऑफ सॉल्ट रेग्युलेशन इन ह्युमन बॉडी इज परफॉर्म बाय ॲड्रिनल ग्लँड्स विच आर लोकेटेड. आता त्यांनी गिव्हन प्रश्नामध्ये दिले की बाबा बॉडीमध्ये जे काही सॉल्ट रेग्युलेशनचं मेकॅनिझम असतं, सॉल्ट रेग्युलेशनचं मेकॅनिझम करणाऱ्या कुठल्या ग्लँड्स आहेत त्यांनी ग्लँडचं पण नाव दिले ॲड्रिनल ग्लँड आणि विचारले ॲड्रिनल ग्लँड कुठे लोकेटेड असतो. तुम्हाला लोकेशन विचारले की ॲड्रिनल ग्लँड काय असतात, त्यांचं फंक्शन काय, त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलं. आपल्याला विचारले लोकेशन विच आर लोकेटेड ऑन. आता ॲड्रिनल ग्लँड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ॲड्रिनल ग्लँड कुठे प्रेझेंट असतात तर किडनीच्या वरती प्रेझेंट असतात, ओव्हर द किडनीज. पर्याय क्रमांक सेकंड असणार आहे. किंवा किडनीसाठी अजून एक शब्द वापरला जातो रिनल, किंवा ॲड्रिनल ग्लँडला सेकंड एक नाव लक्षात ठेवायचं, सुप्रा रिनल ग्लँड्स म्हटलं जातं. रिनल म्हणजे किडनी, सुप्रा म्हणजे किडनीच्या वरती प्रेझेंट असणाऱ्या ग्लँड्स. सिंपल प्रश्न होता की सिंपल विचारले ग्लँडचं लोकेशन. मग आता अभ्यास करताना तुम्ही लगेच बाकी जे काही पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड असं बाकी ग्लँड्स आपल्या लोकेशन माहिती असलं पाहिजे. पीवायक्यूचा हाच उद्देश असतो की आयोगाने कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले, कशा प्रकारचा फ्रेमवर्क प्रश्न केला, ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे, ओव्हर द किडनीज, किडनीच्या वरती प्रेझेंट असतात, किंवा त्याला दुसरं एक नाव लक्षात ठेवायचं सुप्रा रिनल ग्लँड्स. नेक्स्ट पुन्हा एक प्रश्न विचारला होता बघा, अँड बॉडी इज फॉलिंग फ्रीली अंडर द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटी alone in vacuum, which of the following quantities remain constant during the fall. आता इथं हा प्रश्न आहे फ्री फॉलचा कंडिशन, की एक वस्तू त्यांनी सांगितलं काय होतंय, अंडर द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटी व्हॅक्यूम मध्ये काय होतंय, फ्री फॉल होत आहे, तेव्हा कुठली क्वांटिटी कशी असते म्हणते, कॉन्स्टंट असते. आता एखादी वस्तू फ्री फॉल होत असताना लक्षात असं त्या वस्तूची कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी चेंज होत असतात, पण टोटल मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय असतं तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट असते. एखादी गोष्टी जेव्हा वस्तू फ्री फॉल कंडिशन मध्ये असते, फ्री फॉल कंडिशन मध्ये ग्रॅव्हिटी ऍक्ट करत असते, बाकी जे काही व्हॅक्यूम रेजिस्टन्स कसं असतं, झिरो असतात, त्या कंडिशन मध्ये टोटल मेकॅनिकल एनर्जी कशी असते तर कॉन्स्टंट असते. टोटल मेकॅनिकल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी तुम्ही अभ्यासलंच असते की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल यांचे व्हॅल्यू चेंज होत असतात, पण टोटल एनर्जी कशी असते तर सेम असते, कॉन्स्टंट असते. मात्र पर्याय क्रमांक कुठला असणार आहे, थर्ड असणार आहे, मेकॅनिकल एनर्जी. टोटल मेकॅनिकल एनर्जी, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. हा प्रश्न लक्षात ठेवा. लगेच फ्री फॉल कंडिशन माहिती असलं, फ्री फॉल कंडिशन मध्ये रेजिस्टन्स झिरो असतं पण ग्रॅव्हिटी प्रेझेंट असतं, हा पॉईंट लक्षात असू द्या. पुढचा एक प्रश्न विचारलाय बघा की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. जेव्हा केव्हा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन असतात तेव्हा करेक्ट विचारले किंवा इनकरेक्ट विचारले त्या प्रश्नावर फोकस असला पाहिजे. पहिल्यांदा ते मार्क करून घ्यायचं, करेक्ट आहे स्टेटमेंट विचारले किंवा इनकरेक्ट विचारले. आता खाली दोन स्टेटमेंट दिलेत, अल्ट्राव्हायोलेट रेज हेल्प इन डायग्नोसिस ऑफ स्मॉल ट्युमर्स. सेकंड स्टेटमेंट आहे इन्फ्रा रेज हेल्प इन अनालिसिस ऑफ केमिकल कंपाऊंड्स. आता हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम किंवा एक्स रे, गॅमा रे याच्यावर बरेचसे प्रश्न विचारत असतो आयोग. आता इथे विचारले अल्ट्राव्हायोलेट रेज हेल्प इन डायग्नोसिस ऑफ स्मॉल ट्युमर्स, नाही तर हे असतं की एक्सरेचा वापर केला जातो, एक्सरेचा वापर डायग्नोसिस ऑफ स्मॉल ट्युमर्स किंवा सिटी स्कॅनचा वापर केला जात असतो डायग्नोसिस ऑफ स्मॉल ट्युमर. नेक्स्ट जो काही बी स्टेटमेंट दिलंय, इन्फ्रा रेज हेल्प इन अनालिसिस ऑफ केमिकल कंपाऊंड्स, इथे पण केमिकल अनालिसिस करण्यासाठी पण एक्सरेचा वापर केला जात असतो ना तर इन्फ्रारेडचा. तर गिव्हन दोन्ही स्टेटमेंट आपल्याला काय विचारतं, करेक्ट विचारतं. दोन्ही गिव्हन स्टेटमेंट कसे आहेत, रॉंग आहे, तर विचारले करेक्ट, नायदर ए नॉर बी. पर्याय मार्क करताना थोडंसं लक्षात असायचं की त्यांनी करेक्ट स्टेटमेंट विचारलेत किंवा इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलेत. आता या प्रश्नावर आपल्याला समजलं पाहिजे की आयोग एक्स रे, गॅमा रे यांचे फंक्शन विचारत असतो की त्यांचा यूज कुठे केला जात असतो. थोडेसे युजेस, कॉमन युजेस आपल्याला माहिती असले पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे बघा. आता हा असे प्रकारचे प्रश्न मॉर्फॉलॉजी ऑफ प्लांट्स, मोस्टली मॉर्फॉलॉजी ऑफ प्लांट्सवर प्रश्न विचारत नाहीत, पण आता एखाद्या वेळेस असा प्रश्न आला त्यानंतर थोडंसं जरी आपल्याला कॉमन सेन्स माहिती असेल किंवा तुम्हाला माहिती गोष्टी असतील तरी क्वेश्चन सॉल्व्ह होत असतो. इथे विचारले दिस डे ऑन ए दसरा डे कांचन लीव्स आर बिंग एक्सचेंज मोर फ्रिक्वेंटली दॅन आपटा लीव्स. आता आपल्याला माहिती आहे दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याच्या पानाची देवाणघेवाण करतो असं ॲज अ सोनं म्हणून, पण आता ते म्हणतात की बाबा आजकाल आपट्याच्या पानापेक्षा आपण हे कुठले लिव्ह, कांचन लिव्ह काय केले ते एक्सचेंज साठी वापरले जात असतात. मग आता सिंपल आहे, तुम्ही कुठले लिव्ह एकमेकांना एक्सचेंज करणार, त्या लिव्ह मध्ये काहीतरी स्पेसिफिक फीचर असलं पाहिजे. मग आता खाली त्यांनी दोन इन कंपॅरिझन टू आपटा लिव्ह कांचन लिव्ह आर.
मग आता ते म्हणते कांचन लीव्हचा वापर जास्त का वाढलेला आहे कम्पेअर टू अपटा लीव्ह. खाली त्यांनी दोन कारण सांगितले, एक म्हणतं स्मॉल इन साईज अँड सेकंड लिहिले रफ टू टच. मग आता बघा, जर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी, आपण सगळ्यांना माहिती आहे खूप मोठा उत्सव आहे आपल्यासाठी तो, आपट्या लीव्ह पेक्षा कांचन लीव्हचा वापर काय झालाय, जास्त वापर जात असतील तर त्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. मग लीव्ह स्मॉल इन साईज असतील तर तुम्ही एक्सचेंज करणार आहात का? नाही. दसऱ्याच्या दिवशी आपल्या मित्रांना आपल्याला मोठं पान दिलं तर आपण आनंदी होत असतो, मग स्मॉल इन साईज दिलं तर चालणार आहे का? नाही. सेकंड, रफ टू टच, तुम्ही असे पान थोडी एक्सचेंज करणार जी कसे असतील, त्वचा हार्ड असतील, नाही, स्मूथ इन टच असले पाहिजे. तर तिथं लक्ष द्या. अशा प्रश्नामध्ये काय तो फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवणं असतं किंवा मॉर्फॉलॉजी ऑफ प्लांटवर जनरल क्वेश्चन विचारले जात नसतात. पण हा प्रश्न लक्षात असू द्या की त्यांनी कांचन लीव्हचा वापर जास्त का वापरलाय, तर ती लीव्ह कशी असतात, लार्ज इन साईज असतात आणि टेक्स्चर कसं असतो, स्मूथ असतं. तर त्यांनी जे काही ए आणि बी दिले दोन्ही कसे रॉंग आहे. बाबा स्मॉल इन साईज असेल तर एक्सचेंज थोडी करणार तुम्ही. स्लीव्ह कसे असतात पाहिजे, लार्ज इन लाईज. अँड सेकंड, रफ टू टच असतात का? नाही, ते स्मूथ असतात. तर विच ऑफ द अबोव स्टेटमेंट्स आर करेक्ट? कुठले स्टेटमेंट करेक्ट आहेत? नायदर ए नॉर बी. तर पर्याय क्रमांक कुठला असणार आहे? 4 असणार आहे. पुन्हा बघा, प्रश्न सिंपल होता की बाबा आपण दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पाण्याची देवाणघेवाण करत असतो, पण आता आपट्याच्या पाण्यापेक्षा कोणाची, कांचनची पाने जास्त दिली जातात. त्याचं कारण काय असतं, तर त्यांचे लीव्स कसे असतात, लार्ज इन साईज असतात आणि स्मूथ इन टच असतात. त्यांनी जे काही दोन स्टेटमेंट दिले ते दोन्ही कसे आहेत, तर रॉंग सेट. आपल्याला विचारलं होतं करेक्ट स्टेटमेंट, दोन्ही गिव्हन स्टेटमेंट कसे आहेत, तर रॉंग स्टेटमेंट आहे. पुन्हा बघा, आता हे थोडेसे फॅक्च्युअल, हा 2015 जे काही प्रश्न होते मोस्ट ऑफ फॅक्च्युअल डाटा बेस्ड क्वेश्चन्स होते की बटर इज स्टोर ऍट व्हॉट टेम्परेचर इन अ कमर्शियल कोल्ड स्टोरेज. आता त्यांनी विचारलं की बटरला स्टोअर केलं जात असतं, किती टेम्परेचरला स्टोअर करतात इन कमर्शियल कोल्ड स्टोरेज. कमर्शियल म्हणजे हॉटेल्समध्ये, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बटरला स्टोअर केलं जात असतं. ते किती टेम्परेचरला स्टोअर करत असतात, तर लक्षात असू द्यायचं -4 डिग्री सेल्सिअसला ते स्टोअर केलं जात असतं. आता मोस्टली हा फॅक्च्युअल बेस्ड डाटा आहे, असा प्रश्न आपल्याला फॅक्ट्स माहिती असले पाहिजे. प्रश्न वाचताना थोडंसं काळजीपूर्वक, आपल्या घरचं जे फ्रीज असतं तिथे -4 नसतं त्या गोष्टी. पुन्हा लेझरच्या साहाय्याने पर्यावरण, इथं लिहिलं की द लेझर सिस्टीम विच इज यूज फॉर मॉनिटरिंग द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड. आता त्यांनी विचारले की जे काही आपलं लेझर सिस्टीम आहे, एन्व्हायरमेंट मॉनिटरिंगसाठी कुठल्या प्रकारची लेझर सिस्टीम वापरली जात असते, तिथं लक्षात असू द्या लिडार नावाची लेझर सिस्टीम ही एन्व्हायरमेंट मॉनिटरिंगसाठी वापरली जात असते. तर आता हे बघा, या असे किंवा सोनार टेक्निक आपण माहित असतो, साऊंड नेव्हिगेशन टेक्निकसाठी वापरलं जात असतं. रडार सिस्टीम आहे, तर आपल्याला विचारले एन्व्हायरमेंट मॉनिटरिंगसाठी कुठली असते, तर लिडार टेक्निक असते. हा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न असू द्या. पुढे लिहिले बघा, फळांच्या व भाज्यांच्या द एन्झाईम इन्व्हॉल्ड इन एन्झायमॅटिक ब्राउनिंग ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. आता इथे लिहिले कुठला एन्झाईम इन्व्हॉल्ड असतो ब्राउनिंग ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, म्हणजे फ्रुटचा कलर जे चेंज होतो, भाजीपाल्यांचा जो कलर चेंज होत असतो त्यासाठी कुठला एन्झाईम रिस्पॉन्सिबल असतो. त्या एन्झाईमचं नाव लक्षात असू द्या, पॉलिफिनॉल ऑक्सिडेज. याचा शॉर्ट फॉर्म कधी कधी ऐक विचारतो, पीपीओ. पीपीओचं फुल फॉर्म काय, पॉलिफिनॉल ऑक्सिडेज. कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, तर ब्राउनिंग ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स साठी रिस्पॉन्सिबल असतो. त्या गोष्टी थोड्याशा लक्षात असू द्या. आता शॉर्ट फॉर्म आहे, याच प्रश्नावर दुसरा प्रश्न विचारला, हा परऑक्सिडेज कशासाठी असतो, तर हायड्रोजन परऑक्साईडचं ब्रेकडाऊन साठी रिस्पॉन्सिबल असतो. त्या गोष्टी थोड्याशा लक्षात असल्या पाहिजे. पुन्हा बघा, हे जे काही प्रश्न आहेत तर फॅक्च्युअल, आपल्याला कुठल्या एन्झाईमचं काय फंक्शन असतं त्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. पुढचा एक प्रश्न लिहिला आहे बघा, टीव्ही प्रोग्राम्स कॅन बी ट्रान्समिटेड ऑल ओव्हर द वर्ल्ड विथ दी हेल्प ऑफ. आता टीव्ही प्रोग्राम्स म्हणजे आपण क्रिकेटच्या मॅचेस बघत असतो किंवा बाकी जे काही टीव्हीचे प्रोग्राम चालत असतात, त्या टीव्ही प्रोग्राम आपल्याला जे काही दिसत असतं ते कोणाच्या साह्याने दिसतं, कुठल्या प्रकारचे सॅटेलाइट्स वापरले जात असतात. खाली त्यांनी 4 सॅटेलाइटची नाव दिले, सॅटेलाइट किंवा वेव्हची नाव दिली. पहिले लिहिले जिओ स्टेशनरी सॅटेलाइट, सेकंड लिहिले स्पेस वेव्ह प्रोपॅगेशन, थर्ड ग्राउंड वेव्ह प्रोपॅगेशन आणि लास्ट आहे लॉन्जिट्युडिनल वेव्स. तर ते लक्षात असू द्या, टीव्हीवरचे जे काही प्रोग्राम असतात त्यांच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात जिओ स्टेशनरी सॅटेलाइट, जीईओ, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट का, तर त्यांचा जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स कुठल्या हाईटला असतात, तर 36,000 किलोमीटर अबोव सी अल्टिट्यूड, आणि त्यांचा टाइम पिरियड किती असतो, तर 24 आवर्स असतो. तर कुठला असणार आहे ऑप्शन ओनली ए. बाकी आता हे स्पेस वेव्ह प्रोपॅगेशन, ग्राउंड वेव्ह प्रोपॅगेशन किंवा लॉन्जिट्युडिनल वेव्ह यांचा वापर कुठेही टेलिकम्युनिकेशन मध्ये किंवा टीव्ही प्रोग्राम्स मध्ये केला जात नसतो. जिओ स्टेशनरी सॅटेलाइटचा वापर केला जात असतो. सेकंड, जिओ स्टेशनरी सॅटेलाइटचा वापर अजून वेदर फॉरकास्टिंग साठी वगैरे पण केला जात असतो. या थोड्याशा गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. पुन्हा बघा, आता हा प्रश्न विचारला, द मोस्ट कॉमन अँड लिस्ट एक्सपेन्सिव्ह
एक तर दोन लिहिले की मोस्ट कॉमनली कुठला वापरतो आणि लिस्ट एक्सपेन्सिव्ह, ज्याचं प्रोडक्शन कॉस्ट कसं असतं, कमी असतं. प्लास्टिक फिल्म यूज फॉर पॅकेजिंग ऑफ सॉलिड फूड मटेरियल. आता त्यांनी 3 स्टेटमेंट तुम्हाला सांगितलं की असा पॉलिमर पाहिजे जो मोस्ट कॉमन आहे. सेकंड, त्याचं प्रोडक्शन कमी पैशामध्ये होत असतं आणि पॅकेजिंगसाठी त्याचा काय केलं, तो वापर केला तो सॉलिड फूड मटेरियलसाठी. कुठला असतो तर आता खाली लिहिले बघा, पॉलिइथिलीन. पॉलिइथिलीन मोस्ट कॉमन आहे पॅकेजिंगसाठी वापरलं जाणारं मटेरियल. आता हा पॉलिमर नावाच्या टॉपिकवरचा प्रश्न आहे. पॉलिमरचे आपल्याला युजेस माहिती असले पाहिजे. बॅकेलाइट कशासाठी युज केला जातो असतो किंवा इथिलीनचा वापर कुठे केला जात असतो, ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट, ते पॉलिमरचा वापर कुठे केला जातो त्यावरचा प्रश्न आहे. आता बघा, पॉलिमरच्या युजेसवर प्रश्न विचारतात. हे युजेस पार्ट करणे फॅक्च्युअल डाटा असतो, त्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. 2015चा प्रश्न, जे काही प्रश्न आयोगाने 20 प्रश्न विचारले त्याच्यातले मोस्ट ऑफ प्रश्न फॅक्च्युअल डाटावर युजेसवर विचारले होते त्यांनी. पुढचा प्रश्न आहे बघा, अल्ट्राव्हायोलेट रेज कॅन नॉट पास थ्रू. आता विचारले युव्ही रेज जे युव्ही रेज कशातून पास होत नाहीत. आता खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिले त्यांनी. पहिला लिहिले ग्लास, सेकंड लिहिले क्वार्ट्स, थर्ड लिहिले फ्लोराईड आणि लास्ट लिहिले रॉक सॉल्ट. आता लक्षात असू द्या की युव्ही रेज, आता हे युव्ही रेज असू द्या किंवा कुठले रेज, प्रत्येक रेजची काहीतरी पेनिट्रेटिंग पॉवर असते. ते पेनिट्रेटिंग पॉवर म्हणजे ते कशाच्या आरपार जाऊ शकतात. तर त्यासाठी लक्षात, सगळ्यात जास्त पेनिट्रेटिंग पॉवर कोणाची असते तर गॅमा रेजची असते. ठीक आहे. पुन्हा पण आता ती तुम्ही डिटेलमध्ये थोडंसं अभ्यासलं पाहिजे. मग आता याच्यावर काय कळलं पाहिजे तुम्हाला, एक्सरे, गॅमा रे यांच्या पेनिट्रेटिंग पॉवरचं कंपॅरिझन आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता प्रश्नामध्ये विचारलं की अल्ट्रा रेड कशातून पास होत नाही, तर ते ग्लास मधून पास नाही होऊ शकत. ग्लास काय करत असतो, अल्ट्राव्हायोलेटला ऍब्सॉर्ब करत असतो. कॅन नॉट पास थ्रू, कशातून नाही पास होणार तर ओनली ए थ्रू. बाकी क्वार्ट्स, फ्लोराईड म्हणून तो पास ऑन होत असतात. नेक्स्ट पुढचा एक प्रश्न आहे, इन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट लाईक टेलिस्कोप. कुठलं ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे, टेलिस्कोप. द कॉम्बिनेशन ऑफ फील्ड लेन्स अँड आय लेन्स फॉर्म्स. आता विचार, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय तर मायक्रोस्कोप सारखा प्रकार असतो. कुठला तर लिहिले त्यांनी टेलिस्कोप मध्ये. टेलिस्कोपमध्ये 2 प्रकारचे लेन्सेस तुम्ही मिक्स करताय, एकत्र करताय, एक फील्ड लेन्स आणि आय लेन्स. ते विचारतं की जेव्हा तुम्ही फील्ड लेन्स आणि आय लेन्सला एकत्र करता ते काय फॉर्म करतात. पहिलं पर्याय अन ऑब्जेक्टिव्ह, सेकंड कंपाऊंड आयपीस, मॅग्निफायर अँड नन ऑफ द अबो. तर बघा, जेव्हा टेलिस्कोपमध्ये फील्ड लेन्स आणि आय लेन्सला एकत्र केलं जात असतं तेव्हा काय तयार होत असतं तर कंपाऊंड आयपीस तयार होतं. कंपाऊंड आयपीस म्हणजे काय, ज्या आयपीस मधून तुम्ही ऑब्झर्व करणार आहात तो कंपाऊंड, थोडंसं मॅग्निफिकेशन काय झालं असतं, वाढलेलं असतं. आता पर्याय क्रमांक 3 मॅग्निफायर रिले. मॅग्निफायर म्हणजे इमेजला मोठं करणार असतं, पण टेलिस्कोपमध्ये कोण असतं तर कंपाऊंड आयपीस असतो. ते लक्षात असू द्या. मोस्ट ऑफ प्रश्न हे 1 लाइनर होते आणि मोस्ट फॅक्ट बेस्ड क्वेश्चन होते, त्यामुळे मी थोडंसं फास्ट घेतोय. पुन्हा बघा, हा एक प्रश्न एकदम या पेपर मधला सगळ्यात बेस्ट क्वेश्चन तो हा होता. त्यांनी सांगितलं, अ सॅटेलाइट हॅव्हिंग सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ हॅज अ कायनेटिक एनर्जी E.K. त्यांनी सांगितलं की बाबा अर्थ भोवती एक सॅटेलाइट काय करतोय, फिरतोय, त्याची कायनेटिक एनर्जी त्यांनी E.K. मेन्शन केलेली आहे. व्हॉट इज द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी टू बी ऍडेड सो दॅट एक्सेप्ट फ्रॉम द अर्थ. आता सांगतोय की ते एक अर्थ आहे आपली, अर्थच्या भोवती एक सॅटेलाइट काय करतोय, ऑर्बिटमध्ये फिरतोय, त्याची कायनेटिक एनर्जी त्यांनी किती दिली, E.K. दिली आहे. आता ते म्हणतं की या सॅटेलाइटची कायनेटिक एनर्जी ऑलरेडी E.K., त्याला अजून किती एनर्जी तुम्ही प्रोव्हाइड केली पाहिजे, त्यामुळे तो सॅटेलाइट ऑर्बिट न करता काय करेल, ऑर्बिटमधून एक्स्केप करेल. आता लक्षात असू द्यायचं, कायनेटिक एनर्जी, जर या कायनेटिक एनर्जी E.K., या कायनेटिक एनर्जीला मी अजून एक E.K. ऍड केली, म्हणजे समजा कायनेटिक एनर्जी किती दिली त्यांनी, E.K. जेव्हा ही कायनेटिक एनर्जी 2 E.K. होईल तेव्हा ऑर्बिटमध्ये तो सॅटेलाइट ऑर्बिट करणार आहे का अर्थच्या भोवती, नाही, तो काय होणार आहे, एक्स्केप होणार आहे. प्रश्न वाचताना थोडंसं काळजीपूर्वक कशासाठी सांगितलं, त्यांनी इथे विचारलंय मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी टू बी ऍडेड सो द एक्स्केप फ्रॉम द अर्थ. ऑलरेडी त्या सॅटेलाइटकडे कायनेटिक एनर्जी किती आहे, E.K. जर सॅटेलाइटला ऑर्बिटच्या बाहेर एक्सेप्ट करायचं असेल तर किती कायनेटिक एनर्जी लागत असते, 2 E.K. लागत असते, 2 कायनेटिक एनर्जी लागत असते. ऑलरेडी त्याच्याकडे E.K. प्रेझेंट आहे, मग अजून किती तुम्हाला ऍड करणं आहे, एक E.K. ऍड करणं आहे. तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक कुठला येत असतो, थर्ड येत असतो. पर्याय क्रमांक 4 2 E.K. लिहिलंय. जर प्रश्न असा विचारला असता की बाबा एखाद्या सॅटेलाइटला की एक टोटल किती कायनेटिक एनर्जी पाहिजे तर 2 E.K. पाहिजे, ऑलरेडी त्याच्याकडे किती प्रेझेंट आहे, E.K. प्रेझेंट आहे. तुम्हाला विचारलंय अजून किती ऍड करावी लागेल, अजून किती ऍड करावी लागेल तर अजून E.K. ऍड करावी लागेल. पर्याय क्रमांक 3. थोडंसं काळजीपूर्वक, प्रश्न सिंपल होतं, फक्त समजलं पाहिजे होतं. या 2 पर्यायामधलंच आन्सर, कन्फ्युजन परीक्षेमध्ये इथेच क्रिएट झालं होतं, पण त्यांनी विचारलं अजून किती ऍड करणार तर E.K. ऍड करणार. पुन्हा बघा, हा प्रश्न सगळ्यांनाच माहिती असतो, करंट अफेअर रिलेटेड होता. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर ऍज अ प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टीम. खाली तुम्हाला 4 पर्याय दिले आणि विचारले सोलार सिस्टीमचा खालीपैकी कुठला प्लॅनेट नाही.
बट कॉल्ड ॲज डॉर्क प्लॅनेट सिन्स 2006. की म्हणते ते प्लॅनेट नाही, ग्रह म्हणून त्याला मान्यता दिली नाही, पण डॉर्क प्लॅनेट म्हणून त्याला मान्यता मानलं जातं. खाली कोण आहे? मर्क्युरी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. सगळ्यात तुम्हाला माहिती असतं प्लुटोला आपण काय केले? ग्रहाच्या यादीमधून रिमूव्ह केलेलं आहे. कधीपासून? 2006 पासून. अशी प्रश्न पण विचारले जातात सिंपल, तिथे लक्षात असं. पुढचा अजून एक बघा, एक छान प्रश्न विचारलाय की व्हॉट इज द रोल ऑफ ऑक्सिजन? रोल ऑफ ऑक्सिजन इन एरोबिक रेस्पिरेशन. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की रेस्पिरेशनचे किती प्रकार असतात? 2, एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन. त्यांनी विचारलंय ऑक्सिजनचा रोल इन एरोबिक रेस्पिरेशन. आता काय रोल? खाली पर्याय 4 दिले. पहिले इलेक्ट्रॉन डोनर, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर, प्रोटॉन डोनर, प्रोटॉन ऍक्सेप्टर. तर लक्षात असू द्या, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये जी थर्ड स्टेप असते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन, त्या इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मध्ये ऑक्सिजन हा फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर असतो. इथे लक्षात ठेवा, ऑक्सिजनचा रोल कुठला असतो? तर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. आपण एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि ईटीएस बघत असतो. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन जिथे ऍक्च्युअल मध्ये एटीपी जनरेशन होत असतं, तिथं ऑक्सिजनचा रोल काय असतो? तर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. खूप फेमस क्वेश्चन आहे, माहिती असलं पाहिजे आपल्याला. पुढे विचारले बघा, विच ऑफ द फॉलोइंग केमिकल्स is responsible for the etching of muscle after vigorous muscular activity? आता हे दोन्ही प्रश्न रिलेटेड होते. पहिला प्रश्न एरोबिक रेस्पिरेशन वरचा आहे, तर दुसरा प्रश्न अनएरोबिक रेस्पिरेशन वरचा आहे. आता त्यांनी विचारलं, जेव्हा तुम्ही हेवी विग्रस एक्सरसाइज करता तेव्हा मसल मध्ये जे काही एचिंग होत असतं ते कशामुळे होत असतं? अतिश्रमणामुळे. आता त्यात खाली पर्याय लॅक्टिक ऍसिड, इथेनॉल, फॉर्मिक ऍसिड आणि ऍस्बॉर्बिक ऍसिड. हे पहिले थर्ड पर्याय आणि फोर्थ पर्यायाचा तर काही संबंधच नसतो. अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपल्याला माहिती असतं आपल्या शरीरामध्ये दोन्ही प्रकारचे रेस्पिरेशन होत असतात, एरोबिक ऍज वेल एज अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय तयार होत असतं? तर 38 एटीपी तयार होत असतात. पण आता इथं लक्षात ठेवा, अनएरोबिक रेस्पिरेशन मसल मध्ये जर ऑक्सिजन सप्लाय कमी झाला असेल तेव्हा अनएरोबिक रेस्पिरेशन कुठला ऍसिड तयार होत असतो? तर लॅक्टिक ऍसिड फॉर्मेशन होतं. लॅक्टिक ऍसिड फॉर्मेशन झाल्यामुळेच काय होत असतं? आपल्याला मसल फटिंग होतं किंवा मसल मध्ये एचिंग जाणवत असतं. पर्याय क्रमांक 1. सेकंड, पर्याय क्रमांक 2, इथेनॉल पण अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये तयार होत असतो, पण कुठल्या ऑर्गॅनिझम मध्ये? ईस्ट मध्ये. अल्कोहोल प्रिपरेशन साठी अनएरोबिक रेस्पिरेशन केलं जातं. ईस्ट नावाचा ऑर्गॅनिझम तिथे इन्व्हॉल्व असतो. आपल्याला विचार होतं मसल्स मध्ये कुठला ऍसिड तयार होत असतो? तर लॅक्टिक ऍसिड. कुठलं रेस्पिरेशन असतं? अनएरोबिक रेस्पिरेशन. वरचा प्रश्न एरोबिक रेस्पिरेशनच्या बाबतीमध्ये होता. पुन्हा बघा, पुढचा एक प्रश्न लिहिलाय, विच ऑफ द फॉलोइंग मॅचेस इज करेक्ट विचारलाय. अशा प्रकारचे प्रश्न पहिल्यांदा कुठलं विचारले? करेक्ट विचारले किंवा इनकरेक्ट विचारले, त्यावर फोकस असला पाहिजे. आता बघूया, पहिलं लिहिले डार्क येल्लो युरिन, त्याला लिहिले त्यांनी मिलॅन युरिया. नाही, डार्क येल्लो युरिन कधी तयार होत असतं? तर तुम्ही जर डिहायड्रेशन बॉडीमध्ये झाले असेल, पाणी कमी पिलं असेल, त्या कंडिशनमध्ये डिहायड्रेशन कंडिशनमध्ये तयार होत असतं. कलरलेस युरिन कधी होत असतं? कलरलेस युरिन ओव्हर हायड्रेशन मध्ये, जर तुम्ही जास्त पाणी पिलं असेल तर कलरलेस युरिन होत असतं. थर्ड पर्याय जो लिहिला बघा, ब्लडी युरिन, त्याला म्हटलं तर हिमॅच्युरिया. हा पर्याय काय बरोबर आहे. जर आपल्या लघवीमधून रक्त दिसत असेल तर त्याला हिमॅच्युरिया म्हटलं जातं. ब्रेकडाऊन ऑफ आरबीसी मुळे होत असतं ते कंडिशन. लास्ट पर्याय ग्रीनिश युरिन, कन्झम्पशन ऑफ बीट. नाही, ग्रीनिश युरिन कधी असतं? जेव्हा तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल्स वगैरे जास्त कन्झम्पशन केलं असेल किंवा फूड कलरचं कन्झम्पशन जास्त झालं असेल. आपण डिफरंट फूड कलर वापरत असतो ना फूड अन्न तयार करण्यासाठी, तेव्हा ग्रीनिश कलर येत असतो. आपल्याला विचार होतं करेक्ट मॅच. करेक्ट मॅच कुठला आहे? तर थर्ड मॅच आहे, ते लक्षात असू दे. हिमॅच्युरिया म्हणजे युरिन मध्ये आपल्या ब्लड फाउंड होणं. पुढचा एक प्रश्न विचारलाय बघा, ॲग्रीमायसिन इज यूज टू कंट्रोल विच ऑफ द फॉलोइंग डिसीज. आता ॲग्रीमायसिन नावाचा तुम्हाला एक ड्रग दिली आणि विचारले खालीलपैकी कुठल्या डिसीजला कंट्रोल करण्यासाठी वापरलं जात असतं. पर्याय पहिला आहे फंगल डिसीज, सेकंड व्हायरल डिसीज, थर्ड बॅक्टेरियल डिसीज, लास्टली मायकोप्लाझ्मा डिसीजेस. तर आता बघा, अशा प्रकारे डिसीज किंवा डिसीजचे पॉझिटिव्ह एजंट किंवा त्या डिसीजला कंट्रोल करण्यासाठी असणारे एखादं वॅक्सिन किंवा त्या डिसीजला कंट्रोल करण्यासाठी असणारे ड्रग्स, हा फॅक्च्युअल डाटा आपल्याला माहिती असला पाहिजे. आयोग दरवर्षी एकतर प्लांट डिसीज किंवा अॅनिमल डिसीजेसवर प्रश्न फ्रिक्वेंटली विचारत असतो. या गोष्टी तुम्हाला पाठांतराचा भाग असतो. आता एका टीचरची रिस्पॉन्सिबिलिटी काय, तुम्हाला कन्सेप्ट असेल तर ते समजून सांगत असतात. फॅक्च्युअल डाटा पाठ करणं तुमचं तेवढंच जास्त कर्तव्य असतं. त्या गोष्टी तुम्हाला लक्षात असू द्या. आता इथे लिहिले ॲग्रीमायसिन, तर लक्षात असू द्या ॲग्रीमायसिन ही अँटीबॅक्टेरियल डिसऑर्डर साठी वापरलं जातं. अँटीबॅक्टेरियल टॅबलेट असते, ती ड्रग्स असते. तर लक्षात असू द्या पर्याय क्रमांक 3, बॅक्टेरियल डिसीजेससाठी ॲग्रीमायसिन वापरलं जात असतं. पुन्हा बघा, आता ही प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट होतील का? नाही, पण आपल्याला या प्रश्नावरून ही आयडिया कळली असते की आयोग कुठल्या टॉपिकवर, सब टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारते. आपल्या अभ्यासाची दिशा ठरवण्यासाठी हे पीवायक्यू अनालिसिस तुम्हाला मदत करत असतं.
पुढचा बघा, आता हा एक प्रश्न खूप छान होता. हाऊ डज द पीएच चेंज फ्रॉम माउथ टू एनस इन द डायजेस्टिव्ह सिस्टीम, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो जीआय ट्रॅक, गॅस्ट्रो इंटेस्टर्नल ट्रॅक. त्यांनी विचारले बाबा गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रॅक मध्ये पीएच कशा प्रकारे चेंज होत असते. आता तिथे लक्षात कसं, आपल्या ओरल कॅव्हिटीमध्ये कुठली ग्लँड प्रेझेंट असते, सलायव्हरी ग्लँड. काय तयार करते, सलायव्हा. आपल्या स्टमक मध्ये कुठल्या ग्लँड, गॅस्ट्रिक ग्लँड. गॅस्ट्रिक ग्लँड काय तयार करतात, तर HCl, म्युकस आणि पेप्सिन तयार करतात. आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये तर सगळ्या, कुठलं लिव्हरचं बाईल ज्यूस येत असतं, पॅनक्रियाचं पॅनक्रियाटिक ज्यूस येत असतं आणि इंटेस्टायनल ग्लँडचं इंटेस्टायनल ज्यूस येत असतं. या गॅस्ट्रिक ग्लँडच्या ज्युसेसमुळे पीएच मध्ये कशा प्रकारचा बदल होतो त्यांनी विचारलेला आहे. 2015 मधला हा प्रश्न थोडासा कॉन्ट्रोवर्शियल झाला होता, की आयोगानं कुठलं उत्तर दिलं होतं ते तुम्हाला मी आधी समजून सांगतो. आयोगाने उत्तर दिलं होतं ऍसिडिक आणि अल्कलाईन दिलं होतं. ठीक आहे, ते लक्षात असू द्या. आता कशामुळे तसं झालेलं आहे, की आपल्याला माहिती आहे की डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये कम्प्लीट डायजेशन कुठे होत असतं, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होत असतं. स्मॉल इंटेस्टाईन मधलं मीडियम कसं असतं, अल्कलाईन असतं. त्यामुळे लास्टला ऍसिडिक येणार आहे का, नाही. पर्याय क्रमांक 4 रॉंग, पर्याय क्रमांक सेकंड पण रॉंग. हा, आता पर्याय क्रमांक फर्स्ट आणि सेकंड मध्ये पण तिथं असतो की सलायव्हरी ग्लँड मधली पीएच ही 6.4 टू 7.4 च्या रेंज मध्ये असते. मग आता त्याला ऍसिडिक म्हणणं किंवा अल्कलाईन म्हणणं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं. त्यामुळे आयोगाने डायरेक्ट कुठलं दिलंय, ऍसिडिक आणि अल्कलाईन. स्टमक मध्ये कोण असतं, HCl ऍसिडिक, आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय असतं, अल्कलाईन. उत्तर यायला पाहिजे होतं पर्याय क्रमांक 1, पण आयोगाने दिलेले पर्याय क्रमांक 3. तर लक्षात ठेवताना पर्याय क्रमांक 3 लक्षात असू. ते तसं का केलंय, तर सलायव्हरी ग्लँडची पीएच 6.4 टू 7.4 व्हेरिएबल असते, ती काही कॉन्स्टंट नसल्यामुळे त्यांनी पर्याय क्रमांक 3 दिलाय. हा एक प्रश्न थोडासा त्या वर्षी वाजवाजाचा होता, तो लक्षात असू द्या. पुढचा एक प्रश्न लिहिलाय बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मॅक्रो न्यूट्रियंट. पुन्हा बघा, वनस्पतीमध्ये दोन प्रकारचे मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट नावाचे प्रकार असतात. वनस्पतीला वेगवेगळ्या न्यूट्रिएंटची गरज असते. त्याच्यावर आयोगाने बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले, सगळ्यांनी पाठांतर केलं पाहिजे. मॅक्रो म्हणजे असतं जे लार्ज क्वांटिटीमध्ये गरजेचे असतात. मायक्रो म्हणजे जे स्मॉल क्वांटिटीमध्ये काय असतात, गरजेचे असतात. मग आता विचारलं आपल्याला मॅक्रो, मॅक्रो म्हणजे जास्त लागणार, तर पर्याय क्रमांक लक्षात ठेवा, मॅग्नीज काय असतं तर लागतं. दुसरं अजून कोण आहे, नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, हे पण कसे असतात, मॅक्रो न्यूट्रिएंट्स, हेवी एलिमेंट्स म्हटलं तर वनस्पतीला जास्त. आता पुन्हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, मॅक्रो न्यूट्रिएंट्स, मायक्रो न्यूट्रिएंट्स माहिती असलं पाहिजे. मॅक्रो म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये लागणारे, मायक्रो म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये लागणारे. पुन्हा बघा, हा एक प्रश्न या पूर्ण पेपरमध्ये हा एकच प्रश्न थोडासा न्यूमेरिकल टाईप होता. खाली विचारले द पर्सेंटेज ऑफ कार्बन इन ग्लुकोज. ग्लुकोज मध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती असतं. आता बघा, पर्सेंटेज हा खूप सिंपल प्रश्न होता. आता अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आपल्याला पहिल्यांदा माहिती असलं ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6. पहिल्यांदा कॅल्क्युलेट काय करणार, तर ग्लुकोजचं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करणार. किती येत असतं, 180 येत असतं. आता मॉलिक्युलर मास म्हणजे काय असतं, सगळ्यांच्या ऍटॉमिक मासेसची बेरीज असते. मला विचारलं होतं पर्सेंटेज ऑफ कार्बन इन ग्लुकोज. आता 180 मध्ये कार्बन किती आहे, 6. 12 into 6 किती असणार आहे, 72. तरी सिंपल असतं, 180 टोटल ग्लुकोजचं मास आहे, त्यामध्ये कार्बनचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, 72. मला पर्सेंट, मग 100 मध्ये किती असणार आहे, एक्स. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, तुम्हाला आन्सर भेटून जात असतं किती पर्सेंटेज येत असतं कार्बनचं. तर तुम्ही करा 100 into 72 डिवायडेड बाय 180. आय थिंक आन्सर 40 यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1 येईल. ठीक आहे, सिंपल प्रश्न होता. पहिल्यांदा तुम्हाला ग्लुकोजचं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचं असतं, ते 180 येत असतं. आता मी एवढं शिकवलं त्यामुळे मला माहितीच आहे ते 180, तुम्ही कॅल्क्युलेट करून चेक करू शकता. आता या 180 मध्ये कार्बन किती आहे, 72 आहे. 72 कसं आलं, एका कार्बनचं मास किती असतं, 12. कार्बन किती पर्सेंट आहे, 6. 72 180 मध्ये 72, तर 100 मध्ये किती, 40% यायला पाहिजे. कॅल्क्युलेट करून तुम्ही चेक करू शकता. पुढे जाऊयात. आता बघा, हा एक पुन्हा बघा, अशा प्रकारचे प्रश्न आले ना, की दिसायला खूप मोठा प्रश्न असतो, लगेच घाबरून जायचं नाही. प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला सिंपली समजत असतं. Plants have been used as healers and health revigorators since time of immemorial. More than half of the drugs under clinical use owe the origin to plants. The glossary of Indian medical plants lists 300 plants. Which part of the plant use most of the medical properties? आता लिहिताना बरा मोठा प्रश्न त्यांनी लिहिला, पण साध्या सरळ भाषेत ते काय म्हणतं, की हजारो वर्षापासून वनस्पतीचा वापर ऍज अ ड्रग म्हणून किंवा ड्रग फॉर्मेशनसाठी, टॅबलेट्स बनवण्यासाठी केला जात असतो. तर त्या वनस्पतीमध्ये डिफरंट पार्ट्स प्रेझेंट आहेत, रूट आहे, स्टेम आहे, लिव्ज आहे. तर खाली जे काही तुम्हाला 4 पर्याय दिले, विचारले की बाबा वनस्पतीच्या कुठल्या भागाचा सगळ्यात जास्त वापर ड्रग्स बनवण्यासाठी किंवा मेडिकल फील्डमध्ये केला जात असतो. पहिलं लिहिले रूट्स, बार्क, लिव्स आणि सीड्स.
तर लक्षात असू द्या, लीव्हचा वापर सगळ्यात जास्त केला जात असतो. आता त्याच्यासाठी का, तर लीव्ह मध्ये अँटी ऑक्सिडंट्स प्रेझेंट असतात. लीव्ह विटॅमिनचा हाय सोर्स ऑफ विटॅमिन्स हाय सोर्स असतो त्यांच्यामध्ये. सेकंड, लीव्ह हे इझिली असेसेबल असतात, इझिली तोडणं पॉसिबल असतं, इझी टू हँडल असतं. तर पर्याय क्रमांक कुठला असणार आहे? 3. हे बघा, अशा प्रकारचे प्रश्न आले की घाबरून जायचं नसतं. एखादा 2 प्रश्न अशा प्रकारचे विचारले जात असतात. प्रश्न वाचला की तुम्हाला थोड्यापैकी आयडिया येतच असते. ठीक आहे, लक्षात असू द्या, लीव्हचा वापर सगळ्यात जास्त केला जात असतो. पुढचा प्रश्न लिहिलाय, विच ऑफ द फॉलोइंग मिनरल्स रेग्युलेट्स ऍसिड बेस बॅलन्स ऑफ द बॉडी. पुन्हा बघा की आपल्या शरीरामध्ये जे काही ऍसिड बेस प्रमाण असतं त्याला रेग्युलेट करण्यासाठी कुठले मिनरल्स रिस्पॉन्सिबल असतात? 2 मिनरल्स रिस्पॉन्सिबल असतात. एक असतो सोडियम आणि दुसरा असतो पोटॅशियम. सोडियम पोटॅशियम पंप म्हटला जात असतो. सोडियम पोटॅशियम आपल्या बॉडीमध्ये ऍसिड बेस रेग्युलेट करण्यासाठी वापरले जातात. आता पर्यायामध्ये तो पोटॅशियम नाहीये, कुठलं दिलं सोडियम, तर ऑप्शन कुठला असणार आहे? सेकंड. ते लक्षात असू द्या. पुढचा एक प्रश्न आहे बघा, हायग्रोस्कोपिक नेचर ऑफ केमिकल सबस्टन्सेस इंडिकेट्स दॅट इट इज गुड फॉर. म्हणजे ते म्हणतं की एखाद्या सबस्टन्स मध्ये हायग्रोस्कोपिक नेचर असेल तर त्याचं मिनिंग काय होतं? आता लक्षात, हायग्रोस्कोपिक एजंट्स किंवा हायग्रोस्कोपिक नेचर म्हणजे काय? असे सबस्टन्सेस जे काय करत असतात, मॉइश्चर ऑब्झर्व करण्यासाठी काय करत असतात? हेल्प करत असतात, मॉइश्चरला ऍब्झॉर्व करत असतात. तर तशा एजंटला मेनली यूज केलं जातं ऍज अ ड्राईंग एजंट म्हणून त्यांचा काय केला जात असतो? वापर केला जात असतो. पुन्हा बघा, दोन्ही सिंपल प्रश्न होते, माहिती असायला पाहिजे. पुन्हा बघा, हे 2015चे पूर्ण प्रश्न घेतलेत, हे मोस्ट ऑफ प्रश्न फॅक्ट्स बेस्ड होते, त्यामुळे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न असू द्या की फॅक्ट्स हे आपल्याला माहिती असले पाहिजे. 1-2 प्रश्न, हा फक्त प्रश्न थोडासा दिसायला मोठा होता पण सिंपल होतं. लीव्हचा सगळ्यात जास्त वापर केला जात असतो. हा एकमेव प्रश्न होता ज्या प्रश्नामध्ये न्यूमॅरिकल टाईप होता, तो सिंपली आहे, तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर भेटूनच जाईल तुम्हाला. फक्त हा एक प्रश्न लक्षात, कॉन्ट्रोव्हर्शियल होता, आयोगाने आन्सर त्याचा ऍसिडिक आणि अल्कलाईन दिलेला आहे. जर कधी परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट झाला तर लक्षात असतो ऍसिडिक आणि अल्कलाईन. हा एक थोडासा प्रश्न वाचण्याची गरज होता हा वाला, की किती अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी. ऑलरेडी त्या सॅटेलाइटकडे किती कायनेटिक एनर्जी आहे? तर E के. जर तुम्हाला त्या सॅटेलाइटला एक्सेप्ट करायचं असेल तर अजून किती ऍड करणार तुम्ही? अजून एक E के ऍड करणार. तुम्हाला तेवढंच विचारलंय. पर्याय क्रमांक कुठला असणार आहे? 3rd असणार आहे. ठीक आहे, हे पुन्हा बघा 2015चे पूर्ण एमसीक्यू घेतलेले पीवायक्यू. मोस्ट ऑफ क्वेश्चन हे फॅक्च्युअल बेस होते. ठीक आहे, पुन्हा बघा, पीवायक्यू घेण्याचा एवढाच उद्देश आहे की तुम्हाला कळलं पाहिजे आयोगाने कुठल्या सब टॉपिकवर प्रश्न विचारले, क्वेश्चन विचारण्याची ट्रेंड कशा प्रकारचा होता. ठीक आहे, प्रश्न अशाच प्रकारे रिफ्लेक्ट नाही होतील पण आपल्याला थोडासा अभ्यास करण्याची दिशा ठरवण्यासाठी क्वेश्चन मदत करत असतात. ठीक आहे, थँक्यू.